उमेदवार जे आज पराभूत झालेले आहेत त्या प्रत्येक उमेदवाराला उद्धव साहेबांनी बोलवलं होतं। या प्रत्येक उमेदवाराकडनं झालेला त्यांच्या मतदारसंघातला घोळ उद्धव साहेबांनी जाणून घेतलेला आहे आणि प्रत्येक उमेदवाराचं म्हणणं एवढंच आहे की ईव्हीएमचा जो घोटाळा आहे आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने मतदान वाढलेलं आहे आणि ज्या पद्धतीने मतदानामध्ये तफावत दिसते त्याच्याबद्दल प्रत्येक मतदारसंघामध्ये व्हीव्हीपॅटची तपासणी करण्यासाठी आम्हाला सगळ्यांना फॉर्म भरायला सांगितले आणि 5% प्रत्येक पराभूत मतदारसंघामध्ये 5% व्हीव्हीपॅटची तपासणी करण्याचे अर्ज आज आम्ही सगळे दाखल करणार आहोत। ईव्हीएम आणि ते कंट्रोलर काय म्हणतात त्याला बॅलेट कंट्रोलर आणि व्हीव्हीपॅट हे मॅच करण्याचा अधिकार 5% प्रत्येक उमेदवाराला प्रत्येक मतदारसंघामध्ये दिलेला आहे। आम्ही सर्वांनी निर्णय घेतलेला आहे की त्या कायद्याप्रमाणे आम्ही जे काय फीस वगैरे आहे निवडणूक आयोगाची ते भरून 5% ईव्हीएम मशीनची बॅलेट बॉक्स आणि व्हीव्हीपॅट हे सगळ्यांची तपासणी करण्यासाठी आम्ही मागणी करणार आहोत। 1975 ते 77 मध्ये जयप्रकाश नारायण यांनी विद्यार्थ्यांना हाताशी धरून पहिल्यांदा एक अधिकारशाही विरुद्ध आंदोलन केलं आणि नंतर ते आंदोलन इतकं पेटलं की त्या सरकारला जावं लागलं। नंतर 1989 साली विश्वनाथ प्रताप सिंग याच्यात किती खरं होतं किती खोटं होतं बाजूला ठेवूया, एक जनांदोलन पेटवलं पवार आणि मी उघडपणाने बोलून दाखवलं साहेब तुम्हाला यावेळेस जयप्रकाश नारायण यांची भूमिका घ्यावी लागेल। मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की ईव्हीएमचा विरोध करा। ईव्हीएम मशीनच्या विरोधात मोठं आंदोलन होणार याचे संकेत मिळाले आहे। जेव्हापासून विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला तेव्हापासून ईव्हीएम मशीनवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले। ज्या ठिकाणी कधी उमेदवार हरणार नाही त्या ठिकाणी उमेदवाराला पराभव स्वीकारावा लागला। काही उमेदवारांना घरातली मतं देखील मिळाली नाहीत। मग हे कसं काय शक्य आहे? घरातील मतं गेली कुठं? तर याच ईव्हीएम मशीनच्या विरोधात मोठे आंदोलन होणार असून त्यामध्ये उद्धव ठाकरे, शरद पवार, काँग्रेसचे नेते नाना पटोळे यांनी देखील सहमती दिली आहे। बैठक झाली शरद पवारांबरोबर, त्या बैठकीमध्ये निर्णय काय घेण्यात आला? कारण की ईव्हीएमच्या संदर्भात प्रत्येक पराभूत उमेदवारांनी आपला रोष जो आहे तो व्यक्त केलेला आहे आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने चीटिंग झालेली ईव्हीएमच्या संदर्भात त्याची सगळी इत्थंभूत माहिती दिलेली आहे। इथं आलेले जे सर्व उमेदवार जे होते, जे विजयी झाले ते सुद्धा होते आणि जे पराभूत झाले ते सुद्धा होते, त्यांनी इथं बोलत असताना पवार साहेबांना सांगितलं साहेब आमचे कार्यकर्ते आमच्या मतदारसंघातले मतदार ते रोज आम्हाला भेटतायत, आम्हाला सांगतायत या गावामध्ये तुम्ही मायनस दिसत आहात पण तसं नाही, आम्ही खूप चांगलं मतदान तुम्हाला तिथं केलेलं आहे। त्याच्याबरोबर उदाहरण देत असताना नाशिक जिल्ह्याचं उदाहरण दिलं गेलं। 1,38,000, 1,35,000, 1,05,000, 1,05,000 असे जे काही आकडे काही उमेदवारांना भाजपच्या मिळालेले आहेत त्याच्याबद्दलची चर्चा तिथं झाली। काही गावांमध्ये हक्काचं गाव होतं, स्वतःचं गाव होतं, तिथं आम्ही मायनस जाऊच शकत नाही, तिथं सुद्धा आम्ही मायनस गेलेलो आहे हे सांगण्यात आलं। त्याच्याचबरोबर ईव्हीएम मशीनवर 99% हे तिथं बॅटरी होती, असं कसं असू शकतं असाही प्रश्न तिथं केला गेला। काही उमेदवारांनी तिथं कंप्लेंट केलेली आहे मोजणीसाठी, रिकाउंटिंगसाठी, नाहीतर C17A फॉर्म असे काही फॉर्म असतील ते मागणी केलेली पण ते अजून तिथं दिलेलं नाही। त्याच्याचबरोबर काही ठिकाणी म्हणजे जसं की माझा मतदारसंघ याच्यामध्ये लोकसभा आणि विधानसभा याच्यात खूप मोठ्या प्रमाणात मतदारांमध्ये वाढ झालेली आहे। आता हे मतदार आले कुठून? मतदान खरंच झालं का मशीनमध्येच ते मतदान हे भाजपला दिलं गेलं? म्हणजे पार्लमेंट इलेक्शन म्हणजे लोकसभा इलेक्शन आणि आत्ताच्या इलेक्शन मध्ये या महाराष्ट्रामध्ये 74 लाख ते 82 लाख मतदारांची नोंद तिथं वाढलेली आहे। त्याचबरोबर गेलं विधानसभा आणि आत्ताचं विधानसभा याच्यामध्ये 98 लाख मतदार हे वाढलेले आहेत। आता 98 लाख लोक मतदानच्या वयामध्ये येतात असं नाही, तर हे जे काय झालंय ते कशामुळे चाललंय? तर सगळ्या उमेदवारांची इच्छा अशी होती आणि विनंती अशी होती की याच्यात खोलात जाण्याची जरूरत आहे, वकिलांचा योग्य असा वापर करा, कारण का याच्यामध्ये एकच कुठेतरी सोल्युशन निघतंय नाही तर कन्क्लुजन निघतंय की ज्याच्याकडे पैसा आहे, जो कॉन्ट्रॅक्टरचा मुलगा आहे, जो एखाद्या नेत्याचा मुलगा आहे,
जो एखाद्या बिझनेसमॅनचा मुलगा आहे, अधिकाऱ्यांचा मुलगा आहे आणि जो सत्तेत आहे तेच फक्त जर निवडून येणार असतील तर सामान्य लोकांचं प्रतिनिधित्व करणारे जे उमेदवार आहेत, जे उद्या आमदार व्हायला पाहिजे होते आणि त्याचे मुद्दा तिथं मांडायला पाहिजे होते, असे सर्व बाहेर राहिले आणि फक्त पैसेवालेच पुढे आलेले आहेत. आणि मग पैसेवाले पुढे येत असतील तर सामान्य आणि शेतकऱ्यांचे विषय, कष्टकऱ्यांचे विषय मांडणारं कोण या विधिमंडळामध्ये आहे? त्याच्याच बरोबर चर्चा करत असताना काही असे लोक निवडून गेलेले आहेत, ते भाषणात नाही तर बोलण्यामध्ये सभ्य भाषा कधीच वापरत नाहीत, खालच्या लेवलला जाऊन तिथं भाषा वापरतात. मग खऱ्या अर्थाने लोकांचं प्रतिनिधित्व करणारे लोकच जर विधिमंडळामध्ये जाणार नसतील तर मग लोकांचे प्रश्न कोण मांडणार, असाही मुद्दा इथं मांडला. त्यामुळे अशा पद्धतीची चर्चा इथं झालेली आहे. त्याच्यामध्ये लिगल विषय हँडल करणारी एक कमिटी तिथं निर्माण केलेली आहे. त्याच्याच बरोबर आदरणीय पवार साहेबांचं सर्वच उमेदवारांचं म्हणणं आलं की येणाऱ्या काळामध्ये जे काही लोकल बॉडी इलेक्शन आहे, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद या सर्व इलेक्शन ज्या पद्धतीने आम्ही आमदारकी लढलो तसंच येणारं प्रत्येक इलेक्शन आम्ही लढणार आहोत. आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही विश्वासात घेणार आहोत, अशी भूमिका सर्व उमेदवारांनी या ठिकाणी मांडली. त्याचबरोबर तुम्ही जर बघितलं तर दबाव तंत्र खूप मोठ्या प्रमाणात होतं, धमक्या मोठ्या प्रमाणात दिल्या गेल्या होत्या आणि मग अशा परिस्थितीमध्ये आणि एका उमेदवाराला सत्तेतल्या तिथं 25-30 कोटी रुपये दिले गेले अशी चर्चा आहे. आणि मग एवढा निधी जर पलीकडनं दिला जात असेल, एका मताला 3,000, 4,000, 2,000 जर दिले गेले असतील आणि त्याच्यात जर मतं फिरली असतील तर हे लोकशाहीला अतिशय घातक अशी गोष्ट आहे. आता देशमुख साहेबांच्या मतदारसंघामध्ये काही कार्यकर्त्यांनी ह्या गोष्टी होत असताना त्याचा विरोध केला आणि विरोध करत असताना थोडी बाचाबाची झाली. मग त्यांच्या कुठला कलम टाकला गेला तर 307 टाकला गेला, म्हणजे हाफ मर्डरचा. आता तिथं बाचाबाची फक्त झाली असेल तर तुम्ही डायरेक्ट 307 टाकायचं कारण काय? आता इथं आम्ही जेव्हा पोलिसांना सांगतो, आम्ही चुकीची गोष्ट करा असं कधीच सांगत नाही, पण आम्ही सांगतो नियमात जे आहे ते तुम्ही बसा. आणि तिथं आम्हाला नियमात म्हणजे दगड डोक्यात घातला असेल आमच्या कार्यकर्त्याचा तर तिथं तुम्ही 307 घेत नाही. पण इथं नुसती बाचाबाची झाली असेल, एका मोठ्या नेत्याने सांगितलं की तुम्ही 307 घेता, म्हणजे कुठेतरी प्रशासनाचा, पोलीस प्रशासनाचा दुर्दैवी वापर तिथं फक्त सत्तेतले लोक करतात, असे कुठेतरी एक वातावरण आहे. प्रत्येक मतदारसंघामध्ये आम्ही प्रामाणिकपणे लढलेलो आहोत. तिथं असा कुठलाच उमेदवार नव्हता की त्याने 100% तिथं दिलं नाही. फक्त कार्यकर्त्याच्या हिमतीवर लोकशाही पद्धतीने आम्ही लढलो. आमच्याकडे काय नव्हतं तर पैसा नव्हता, दबावतंत्र नव्हता, गुंड आमच्याकडे नव्हते आणि ईव्हीएम हे गुजरातचं जे आलं त्याच्यावर आमचा कुठलाच कंट्रोल नव्हता. आणि त्यामुळे दुर्दैवाने पराजय हा आम्हाला सगळ्यांना तिथं स्वीकारावा लागतोय. आमचं एकच मत आहे की आम्ही आमच्यातले काही लोक हरले असले तरी आम्ही कोर्टाचे दरवाजे ठोकताऊ, पण प्रत्येक उमेदवाराचं मत असं आलं की आमचे प्रामाणिक कार्यकर्ते आमच्यासाठी लढले. आता त्यांचं इलेक्शन येणार आहे, तिथं जिल्हा परिषद येते, पंचायत समिती येते, महानगरपालिका येतात, त्यांच्या इलेक्शनमध्ये आम्ही त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहू. पण ह्या ज्या काही गोष्टी घडल्या त्या परत घडू नये यासाठी इलेक्शन कमिशन, कोर्ट याची मदत घेऊन आमच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये अशीच भूमिका सर्व उमेदवारांनी तिथं घेतली आणि ती रास्त आहे असं आमचं सगळ्यांचं मत आहे. इलेक्शन कमिशनला आम्ही आव्हान करतो, कोर्टाला विनंती तिथं करतो की हे जे काही आमचे डाऊट्स आहेत, हे जे काही आम्हाला शंका आहे की ज्याच्यामध्ये 40,000 मतदान, आता माझ्या मतदारसंघामध्ये तेवढं वाढलं, तिथं थोरात साहेबांचं तिथं वाढलं आणि मग हे सगळे उमेदवार तेवढ्यालीच तिथं पडलेत, हे कुठेतरी आपल्या सगळ्यांना बघायला मिळतंय. तर ह्या जे काही डाऊट्स आहेत, आमच्या शंका आहेत, त्या इलेक्शन कमिशननी पुढाकार घ्यावा, कोर्टाने त्यांना सांगावं आणि दूध का दूध पाणी का पाणी तिथं झालं पाहिजे. गेल्या वेळेस 15 मिनिटं फक्त दिले होते ईव्हीएम चेक करायला, आमचं मत 4 दिवस द्या, कॅमेरे लावा, आमचे तज्ज्ञ लोक तिथे येतील, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक पार्ट, जीपीएस का लागतंय, कशा पद्धतीने, शिक्षकांना सुद्धा ट्रॅक करण्यासाठी एक वेगळी यंत्रणा तिथं होती. त्याचं एक थोड्या दिवसात मी उद्याच त्याचं एक ट्विट करेल. तर ते शिक्षकांना तुम्ही ट्रॅक का करत होता, त्याच्या मागे काय कारण होतं? आणि जिथं कटाक्ष पद्धतीने आणि डोळ्यात तेल घालून जेव्हा आपण ईव्हीएम वर लक्ष दिलं, आम्ही जसं दिलं, तिथं कुठली चुकीची गोष्ट घडली नाही. ठीक आहे, लीड कमी झाली, त्याला वेगवेगळे कारण असू शकतात, त्या खोलामध्ये मी माझं जाणार नाही. पण हे जे काही उमेदवार आहेत त्यांनी लक्ष देऊन सुद्धा कुठे ना कुठेतरी काय गोष्टी चुकीच्या घडल्यात. आमचं मत आहे, कार्यकर्त्यांचं मत आहे, नागरिकांचं मत आहे, स्पष्टता आली पाहिजे. इलेक्शन कमिशनने 4 दिवस द्यावे आणि कुठली जी मशीन आम्ही सांगू ती मशीन पुढे आणायची, त्याची चिकित्सा आम्ही करणार, डिटेलमध्ये आम्ही जाणार आणि तोपर्यंत जाणार जोपर्यंत आम्हाला स्पष्टता मिळत नाही. एवढ्या धाडस हे इलेक्शन कमिशनने तिथं दाखवावं आणि केंद्र सरकारने दाखवावं, एवढीच आमची विनंती आहे. आणि कर्जत जामखेडमधून एक पत्रकार परिषद घेतली, तसंच जितेंद्र आव्हाड यांनी मुंब्रामधून एक पत्रकार परिषद घेतली.
जितेंद्र आव्हाड यांनी देखील सांगितलं, महाराष्ट्रामध्ये असा निकाल कधीच लागला नाही. यामध्ये सर्वात मोठा घोटाळा ईव्हीएम मशीनचाच आहे. त्यामुळे आता कोणताही विरोधी पक्षनेता गप्प बसणार नाही. कारण की आता जर गप्प बसलं तर लोकशाही पूर्णपणे संपून जाईल. म्हणून ईव्हीएम मशीनच्या विरोधात मोठं आंदोलन करणार असल्याचा संकेत दिला आहे. मतदानाचे 1-2 दिवस अगोदर अनेक ठिकाणी गाड्यांमध्ये ईव्हीएम मशीन सापडल्या. घटनेचे व्हिडिओही व्हायरल झाले, परंतु निवडणूक आयोगाने त्यावरती कोणतीही ॲक्शन घेतली नाही. महाराष्ट्रातील जनतेला देखील या निकालाची अपेक्षा नव्हती. त्यामुळे महाराष्ट्रातील बऱ्याचशा जनतेने ईव्हीएम मशीनचा विरोध केला आहे. जर ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा सापडला तर कदाचित महाराष्ट्रामध्ये पुन्हा निवडणुका होतील. हा नेमकं कर्जत जामखेडमधून रोहित पवार काय म्हणाले.